आज आपल्या जल जीवन मिशन अंतर्गत 13 गाव गांधी नळ पाणी पुरवठा योजना ही 2022 साली जी मंजूर झालेल्या योजनेचं काम या ठिकाणी रखडलेलं असून ही स्कीम लवकरात लवकर पूर्णत्वास यावी आणि या 13 गावातील सर्व नागरिकांना दररोज पाणी मिळावं यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी आज घागर मोर्चाचं नियोजन या ठिकाणी आमचे आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब व माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। तर आज हा मोर्चा या ठिकाणी काढत असताना जी मेगा कंपनी आहे, जी सरकारचा जावई म्हटला तरी चालेल अशी जी कंपनी सरकारच चालवते का काय मेगा कंपनी असं आम्हाला या ठिकाणी आज दिसत आहे। तर ह्या कंपनीच्या लोकांनी आज आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात या ठिकाणी सांगितलेलं आहे की येत्या जून 2027 पर्यंत ही स्कीम पूर्ण करून तुम्हाला रोज पाणी या स्कीमच्या माध्यमातून या 13 गावांना देण्यात येणार आहे। तर माझं ह्या सर्व 13 गावातील नागरिकांना सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा हेतू आहे की ही जी स्कीम आहे ही स्कीम कुठंतरी काहीतरी राजकारणी दृष्ट्या या ठिकाणी रखडत ठेवतात का? कारण महायुती सरकार या स्कीमचं त्या ठिकाणी रखडण्याचं काम करतंय का असे ह्या आमच्या 13 गावातील नागरिकांना त्या ठिकाणी मनामध्ये शंका येत आहे। त्यामुळं आम्हाला ही स्कीम लवकरात लवकर पूर्ण करून यामध्ये कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्याने यामध्ये हस्तक्षेप न करता ही स्कीम लवकरात लवकर पूर्ण करून आमच्या या 13 गावातील लोकांना रोज पाणी देण्याचं नियोजन तुम्ही करावं। कारण माझे आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी आमदार असताना स्कीम मंजूर केलेली आहे। त्यामुळं कुठंतरी राजकारण होऊन श्रेयवादाचा विषय होऊन ही स्कीम रखडू नये अशी एवढीच विनंती करतो आणि येत्या काळामध्ये ही स्कीम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ह्या 13 गावातील नागरिकांना रोज पाणी मिळेल अशी आशा व्यक्त करतो। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ